राज्यातल्या 8 जिल्हा बँकांमध्ये जुन्या नोटा पडून तब्बल 102 कोटी रुपयांची रोख रक्कम पडून रिझर्व्ह बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे बँकेमध्ये पैसे अडकून राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक लागले कामाला। पुण्यातील बँक, रेल्वे स्टेशन या ठिकाणी मराठीतच बोलण्याचा मनसेचा आग्रह। मुंबईतला पहिला ट्री टॉप वॉक पर्यटकांसाठी खुला। ट्री टॉप वॉकमध्ये हिरव्या झाडीतनं निसर्गाची किमया अनुभवण्याची पर्यटकांना संधी। भारतातील शिक्षण व्यवस्थेची हत्या थांबवा, सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदी सरकारला पत्र। शिक्षण व्यवस्थेच्या स्थितीवरनं सोनिया गांधींनी केंद्र सरकारला धरलं धारेवर। योग्य वेळेला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, तसंच शेतकऱ्यांसाठी अल्प आणि दीर्घकालीन योजनाही राबवणार, मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला विश्वास। जयपूरमध्ये आज ईदचा उत्साह। दिल्ली रोड इथल्या ईदगाह जवळ रॅलीचं आयोजन। यावेळेला हिंदू समुदायाकडनं मुस्लिम बांधवांवर पुष्पवर्षा। टोंगा इथं 7.1 तीव्रतेचा भूकंप। टोंगा देशाच्या 300 किलोमीटर परिसरात सुनामीचा इशारा। नेपाळमध्ये राजेशाही लागू करण्यासाठी आंदोलन। आंदोलनादरम्यान एका भारतीयासह 9 जणांना अटक। आंदोलनात 2 मृत्यू तर 110 जण जखमी। तीन वर्षात हजारांहून अधिक बांगलादेशींना अटक। घुसखोरांना मदत करणाऱ्या नागरिकांवरही कारवाई। बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या ठरतीये चिंतेचा विषय। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेनं उपजिल्हाधिकारी पतीला ठार मारण्याचा रचला कट। पत्नीनं मित्रांसह हा कट रचल्याचं समोर। या प्रकरणी पत्नी आणि मित्रांसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।